संक्रांतीपासून ते वसंत पंचमीपर्यंत आपण हळदी कुंकू बनवत असतो आणि या 15 दिवसाच्या आत तुम्ही कधीही ही गूळ तिळाची खुसखुशीत कुरकुरीत करंजी इथे बनवू शकता. वाण म्हणून जर तुम्हाला गोड काही एखादं द्यायचं असेल तर तुम्ही हा सुद्धा पदार्थ इथे बनवू शकता. सगळ्यांच्या आवडीचा आहे. अगदी कशी बनवायची ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे तिळगुळाची करंजी बघणार आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी मी इथे घेतलेले तीळ, त्याच वाटीने 1 वाटी खोबरं आपल्याला बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे आणि 1.5 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 1 चमचा वेलायची पावडर लागणार आहे. तीळ आणि खोबऱ्याचा किस आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला तीळ भाजायचं. जोपर्यंत तीळ असे फुलत नाही, चांगला एक खमंग वास सुटत नाही, तोपर्यंत तीळ भाजत राहा आणि सारखं हलवत राहा, म्हणजे तीळ उडणार नाही कढईच्या बाहेर तडतड. नंतर खोबऱ्याचा किस घालून तो सुद्धा भाजून घ्या आणि गार करून घ्या. गार झालं की मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता फिरवून घेताना जास्त बारीक करू नका, फक्त असे तीळ अर्धनले तुटले पाहिजे असं करा. नंतर गूळ त्यामध्ये घाला आणि मिक्सरला परत एकदा फिरून घ्या. म्हणजे काय होतं, जो गूळ आहे ना तो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतो. शक्यतो गूळ हा इथे किसून घ्या किंवा गुळाची पावडर तुम्ही इथे घेतली तरी चालेल. आता गूळ आपण यामध्ये सारणामध्येच घालून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. विलायची पावडर, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सारण व्यवस्थित मोकळं सुटसुटीत मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आता सारण बनवून आपलं तयार झालेलं आहे. झाकून साईडला ठेवा. नंतर आपण पीठ मळून घेणार आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, मोठी 1 वाटी. त्यामध्ये 1 छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पीठ आणि रवा घातल्यामुळे काय होतं, जी करंजी आहे ती खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते. दुसरी गोष्ट म्हणजे करंजीवरती असे जास्त बबल्स अजिबात येत नाही. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि कोमट असं तूप गरम करून यामध्ये 5-6 चमचे तरी यामध्ये घालून घ्यायचे. नंतर पीठ चांगलं तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी किंवा दूध घालून तुम्ही हे पीठ चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं. जास्त घट्ट मळू नका, जास्त पातळ मळू नका. नेहमी आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं याला घट्ट मळून घ्या आणि साधारणतः 20-25 मिनटं तरी हे पीठ भिजायला ठेवा. 20-25 मिनटानंतर परत एकदा तुपाचा हात लावायचा आणि पीठ मळून घ्यायचं आणि छोटा लिंबू असतो त्या आकाराचा आपल्याला इथे गोळी बनवून घ्यायची आणि पातळ पुरी लाटून घ्यायची. आता इथे तुम्हाला जास्त पातळ कागदासारखी पण लाटू नका आणि जास्त पुरीसारखी सुद्धा जाड ठेवू नका. तर जो मधला भाग असतो जेवढे जाडीचा 2 इंचामध्ये तेवढी जाड ठेवा. कडेने इथे तुम्हाला अर्ध्या भागाला इथे पाणी किंवा दूध तुम्हाला इथे लावून घ्यायचे, म्हणजे करंजी व्यवस्थित चिटकली जाते, तेलात तळताना अजिबात सुटत नाही. नंतर अशी चांगली बोटाने तिला अशी दाबून घ्या, म्हणजे व्यवस्थित ती चिटकली जाईल. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्हाला काट्याचा चमचा असेल तर काट्याच्या चमच्याने तुम्ही इथे नक्षी अशी डिझाईन करू शकता किंवा सरळ आपलं नेहमीच्या पद्धतीने जो फिरकीचा चमचा असतो त्याने कडेच्या ज्या किनार असते ती कट करून घ्या आणि या पद्धतीने आपली करंजी बनवून झालेली आहे. सारण तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती यामध्ये भरायचे तेवढं तुम्ही इथे भरू शकता. अशी एकदम गुबगुबीत भरगच्च अशी जर करंजी बनवायची असेल तर तुम्हाला तेवढं सारण पण भरायचं किंवा तुम्हाला तेवढीशी भरगच्च नसेल तर अगदी कमी भरलं तरी चालेल. तर या पद्धतीने आपल्याला बाकीच्या ज्या करंज्या आहे त्या बनवून घ्यायच्या. जशा होतील तशा तळून घ्या. अशा करून ठेवू नका, कारण पीठ लगेच असं थंडीच्या दिवसामुळे सुकलं जातं आणि मग अशी करंजी खुसखुशीत न होता कडक होते असते. अशा कडेच्या जर असं हाताने किनार दाबून घ्या, म्हणजे सुटणार अजिबात नाही. तर इथे मी 4 बनवून घेतलेल्या आणि आपण पटकनी अशा तळून पण घेणार आहे. जेवढ्या बनवून घेणार आहे तेवढ्या अशा पटापट तळून घ्यायच्या. करंजी तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आपण तिला मीडियम गॅसवरती चांगली अशी तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत तळून घेत असतो. त्यामुळे खालच्या साईडने तळल्या गेल्या की मग आपल्याला काट्याच्या चमच्याने अशा उलट्या करा आणि छान अशा
मिडियम गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता तळल्या गेल्या ह्या कशा वळखायच्या, तर तेलाच्या बुडबुड्या ज्या आहे ना त्या पूर्ण कमी होत असतात आणि त्याला चांगला एक कुरकुरीतपणा असा लगेच आपल्याला जाणवत असतो. तेलातनं करंजी काढताना मात्र गॅस इथे मोठा करा 1 मिनिटभर आणि चांगली तळून द्या. मग असं केल्यामुळे काय होतं, तेलकट जी असते ना, तेलकटपणा तो अगदी कमी होतो करंजीचा आणि तेलकट अजिबात होत नाही. तर याच पद्धतीने मी इथे बाकीच्या राहिल्या होत्या त्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता छान अशा खुसखुशीत आलेल्या आहे, खारीसारख्या प्लेन आलेल्या आहे, कुठेही असे बबल्स आलेले नाही आहे, जास्त तेलकट झालेली नाही आहे. आता एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला निघून जाईल. नंतरनं तुम्ही ही भरून ठेवू शकता. अगदी तुम्ही 10-15 दिवस म्हटलं तरी हिला खाऊ शकता, काही होत नाही. फक्त थोडासा गूळ पातळ झाला की मग नरम